नमस्कार, मी पायल. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. घनसावंगी तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक राजे जाधव यांनी गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देत मंजूर नसलेल्या इंग्रजी शाळांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. निवेदनात तालुक्यातील सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांची तपासणी करावी, कोणत्या शाळांना शासनाची मंजुरी आहे आणि कोणत्या शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरू आहे याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच काही शाळा परवानगीपेक्षा जास्त वर्ग चालवत असल्याचा आणि विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतही अनियमितता होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी विद्यार्थी हजेरी, प्रवेश नोंदी आणि प्रत्यक्ष शाळांची पडताळणी करून दोषीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी शिक्षण विभागाला 15 दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आला असून कारवाई न झाल्यास हा विषय वरिष्ठ स्तरावर नेण्याचा इशाराही देण्यात आला आहे. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलसाठी प्रतिनिधी श्रीकृष्ण भाऊसाहेब राजे जाधव, घनसावंगी. मी अशोक राजे जाधव. ह्या घनसावंगी शिक्षण विभागासमोर आम्ही आज उभे आहोत आणि तालुक्यातील इंग्रजी शाळा वरती आम्ही कायदे साहेबाला भेटायला आलो. गट शिक्षण अधिकारी घनसावंगी. वास्तविक ते काहीतरी मीटिंगच्या संदर्भात जालन्याला गेले आहेत, पण असा विषय घेऊन आलो आहोत की घनसावंगी तालुक्यामध्ये साधारण प्रत्येक गावात इंग्रजी शाळा चालू आहेत आणि बहुतांश शाळेला परवानग्या नाहीत. काही शाळेला परवानग्या आहेत, फक्त खालच्या वर्गाच्या आहेत, ते वरचे वर्ग चालवतात. आणि ज्या शाळेला म्हणजे विना अनुदानित आणि अनुदानित शाळा चालू आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थ्याचे प्रवेश देऊन ते बोगसगिरी करून बोगस विद्यार्थी आणून इंग्रजी शाळा चालवून लोकांना लुटत आहेत. वास्तविक त्यांच्याकडं शाळेच्या निकषाप्रमाणे एकही नियमावली नाही आणि नियमात बसणारे शिक्षकही नाही. जसं 1ली ते 4थी D.Ed शिक्षक लागतो इंग्रजी विषयाचा, 4थी ते 10वी B.Ed आणि 10वी ते 12वी M.Ed असे इंग्लिश विषयाचे शिक्षक लागतात. पण यांच्याकडे 10वी 12वी 8वी अशा मुलं शिक्षक म्हणून हे घेतात आणि अतोनात मुलांचं नुकसान करतात. याच्यात काही अंशी पालकही जबाबदार आहेत. पालकांनीही या गोष्टीकडे कटाक्षाने लक्ष देऊन आपले मुले जिल्हा परिषद शाळेमध्ये घालावेत, जिथे डिप्लोमा होल्डर शिक्षक आहेत. जे शिक्षण देण्यासाठी शिक्षक लागतात ते फक्त जिल्हा परिषदवाल्याकडे आहेत. इंग्रजी शाळा या फक्त दुकानदाऱ्या आहेत. ह्या इंग्रजी शाळेवरती सगळ्यांनी मिळून आवाज उठून आपले मुलं जिल्हा परिषद शाळेत घालावेत. आणि मी आज निवेदन दिलं आहे. त्या निवेदनाच्या अनुषंगाने सन्माननीय कायदे साहेबाला मी विनंती करणार आहे आणि जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यालाही विनंती करतो आणि महाराष्ट्र सरकारलाही विनंती करतो की ही इंग्रजी शाळेची बोगसगिरी थांबवावी आणि त्यांच्यावर सक्तीची कार्यवाही करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. एसबी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट व शेअर करा. धन्यवाद.